लीडरशिप इनिशिएटिव्ह म्हणजे नेतृत्व उपक्रम, जिथे तुम्ही एक तुमच्या कामात या तुमच्या स्कूल कॉलेजमध्ये जिथं तुम्ही कुठलं तरी एक नेतृत्व घेतलंय कुठल्या तरी कामात, तुम्ही तुमच्याहून मोटिवेट होऊन तुम्ही कुठलं तरी कार्य केलंय का त्याच्या बद्दल इथं घातलंय. तर इथं जसं बघूया की डिझाईन तरी आणि पॅटर्न तरी सेमच आहे, जे वर्षात कुठल्या वर्षमध्ये आता हे 2022 मध्ये आहे. आणि काय कार्य आहे ते, काय नेतृत्व घेतलंय मी. तर एक उदाहरण आम्ही इथं बघूया की मी ऑटोमेटेड द अटेंडन्स कलेक्शन प्रोसेस फॉर ओव्हर 480 ऑनलाईन सेशन्स अक्रॉस 6 लोकेशन्स फॉर ओव्हर 2000 स्टुडंट्स युझिंग MS एक्सेल. म्हणजे जे उपस्थिती, जे आता एक क्लास व्हायले, एक सेशन व्हायले जिथं 2000 स्टुडंट्स आहेत आणि दुसऱ्याकडे बसलेत, ते पूर्ण इंडियामध्ये दुसऱ्याकडे बसलेत आणि त्यांनी त्यांचं हाजराती, त्यांचं जे उपस्थिती आहे ऑनलाईन, त्यांनी ते आहेत की नाही बघायसाठी आमच्याकडे कुठलंही प्रोसिजर नव्हतं, काहीही नव्हतं. मीच ते जाऊन जे माझे सिनियर्स आहेत त्यांच्याकडे जाऊन असं करू शकतो म्हणून मी ते आयडिया आलं माझ्या डोक्यात आणि मी ते पूर्ण MS एक्सेल मध्ये कसं करायचं, काय करायचं सगळं एक रेडी केलं आणि मग त्यांना दाखवलो की असं असं आहे बघा सर मॅडम, आणि असं करू शकतो म्हणून. आणि मग त्यांनी ओके दिले आणि मी पुढे जाऊन आम्ही असं केलं की मग आम्हाला माहित झालं की कोण स्टुडंट कुठल्या डिपार्टमेंटमध्ये किती पर्सेंटेज अटेंडन्स आहे, कसं करायलेत, काय करायलेत, ते सगळं आम्हाला ह्याच्यामुळे माहित झालं आणि हे मी नेतृत्व घेतलं होतं. आता तसंच 2021 मध्ये मी एक फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम माझ्या कॉलेजमध्ये, जिथं मी लेक्चरर होतो, तिथं मी एक जे कार्यक्रम आहे त्याला मी ऑर्गनाईज केले. तर त्याला मी कोऑर्डिनेटर होतो. माझ्या अंडरच सगळं प्रोग्राम कसं व्हायचं, काय व्हायचं, टाइम काय आहे, कोण गेस्ट येणार आहे, लंचला मेन्यू काय असायला पाहिजे, किती टाइमला त्यांनी कसं जाणार तिथं, ते सगळं माझ्या अंडर, माझ्या नेतृत्वानी ते सगळं मी केलोय. मी लीडर होतो त्याच्यासाठी आणि माझे अंडर थोडे कोऑर्डिनेटर्स होते, थोडे लोक होते जे मला हेल्प करायला, आणि हे फार सक्सेसफुल प्रोग्राम झालं. त्याच्याबद्दल मी इथं लिहिलोय. असंच एक योगा डे वर्कशॉप असेल या ब्लड डोनेशन कॅम्पेन असेल, हे सगळं मी माझ्या नेतृत्वात हे मी असं केलंय म्हणून इथं एक ह्या सेक्शन मध्ये मी घातलंय.